महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज बैठक होती। देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। 16 क्लस्टर प्रमुख आणि 7 कोर टीम तसेच जनरल सेक्रेटरीही उपस्थित असतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल अशी माहिती फडणवीसांनी दिली। एक जागा अडली की 3 जागा अडतात, महायुतीचं घोडं 4 ते 5 जागांवर अडलंय हे खरं आहे असं विधान फडणवीसांनी केलंय। शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार संदीपान भुमरे यांच्यात बैठक झाली। छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेसाठी ही बैठक होती। शिवसेना ठाकरे पक्षानं चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जाहीर केली। शिवसेनेची पारंपरिक जागा असणाऱ्या संभाजीनगरमधून भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवार कोण यावर खलबते सुरू आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजपनं किंवा इतर पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटलांनी महायुतीतल्या नेत्यांना दिलाय। जोवर आमच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नाही तोवर काम करणार नाही। भाजपनं आम्हाला गृहीत धरू नये असा इशाराच अनिल पाटलांनी दिला। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये आले। यावेळी शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं। शरद पवारांच्या पक्षानं 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। बारामती, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी आणि वर्ध्याचे उमेदवार जाहीर केलेत। बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर बगरे आणि वर्ध्यातून अमर काळेंना उमेदवारी जाहीर केली आहे। नेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली। भाजपला विकास करायचा नाहीये तर त्यांना पवारांना हरवायचे, आमचं घर फोडून त्यांना उमेदवार द्यावा लागतोय असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। जे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर बगरेंना उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर होताच बगरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल आनंद झाला असून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली।